नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी तसेच 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी तसेच इयत्ता 4थीच्या इतिहास परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या यांच्यावर आधारित स्वाध्याय 2.3 अभ्यासत आहोत. प्रश्न पहिला बघा, 40/12 भागिले 10/4. भागिले म्हणजे काय असतं? उलटून गुणिले असतं. आता 40/12ला भागिले म्हणजे छेद आहे तो अंशस्थानी जातो आणि अंश आहे तो छेदस्थानी येतो. गुणिले करायचं, उलटून गुणिले करायचं. भागिले म्हणजे उलटून गुणिले. 4 वरती खाली 10. आता आपण असा भाग घालू शकतो. 10 एके 10, 10 दोन्ही गुणाकारामध्ये फक्त असा भाग घालू शकतो. 10 चौक 40, 4 एके 4, 4 त्रिक 12, म्हणजे किती आलं? 4/3. पर्याय क्रमांक 4 योग्य. प्रश्न दुसरा बघा, पुढील पर्यायांत 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? आता यांच्या दरम्यानची म्हणजे या दोन संख्या येणार नाहीत. आता बघा 2/5 ते मध्ये संख्या असतील आणि 6/5 यांच्या दरम्यानची म्हणजे या दोन संख्या येणार नाहीत. यांचा छेद समान आहे, त्यामुळं काय करायचं आपल्याला सोपं जाईल. 2/4च्या पुढची 3/5, 2/5च्या पुढची 3/5, नंतर 4/5, 5/5. या तिन्हीपैकी पर्यायामध्ये आहे का कुठली संख्या? 3/5 आहे. पर्याय क्रमांक पहिलाच योग्य. प्रश्न तिसरा बघा, शिमला या शहराचे तापमान 0°C खाली 7°C आहे. हे चिन्हाचा वापर करून कसे दर्शवाल? च्या खाली म्हटल्यानंतर काय करायचं? कसं येणार तापमान? संख्या राशीच्या डावीकडे -7 येणार. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे इकडे -7 येणार सेल्सिअस. इथं 0च्या खाली म्हटल्यावर फक्त वजा चिन्ह द्यायचं, -7°C. प्रश्न चौथा बघा, 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यान क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? आता 2/7 छेद समान आहे का पहिले चेक करायचं. छेद समान आहे, मग त्याच्या पुढची 3/7, 4/7, 5/7 आणि 6/7 यांच्या दरम्यानची सांगितलं आहे. त्यामुळे या दोन संख्या येणार नाहीत. म्हणजे कुठले? या 3 आहेत दरम्यानच्या संख्या. 3/7, 4/7, 8/7 दिले, त्यामुळे हे नाही योग्य. 3/7 हे 5/7, 1/7 दिले, त्यामुळे हे पण योग्य नाही. 3/7, 4/7, 5/7 पर्याय क्रमांक तिसरा योग्य. प्रश्न 5 बघा, 0 व -3/4 या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? कुठल्या 2 संख्येच्या दरम्यान? 0 आणि -3/4. -3/4 म्हणजे दशांश रूपात कसं लिहिता येईल? वजा चिन्ह, 4 7 28, 2 होत्या, 4 25, म्हणजेच -0.75 यांच्या दरम्यानची संख्या आपल्याला काढायची आहेत. आता बघा इथं हे पहिल्या पर्यायामध्ये काय वजा चिन्ह, ऋण संख्या नाहीतच, धनसंख्या आहे, त्यामुळे पहिला तर येणारच नाही. दुसरा बघा, -1/2 म्हणजे किती? 2×5 10, -0.50 आणि वजा यांच्या दरम्यान आहे का? 0.50 आहे. 0 आणि -0.75च्या दरम्यान आहे. आता दुसरी संख्या बघू, 3/11 येते का? 0, 11 2 22, किती राहिले? 8 राहिले. 11 7 77, म्हणजे -0.27 हे पण याच्या दरम्यान आहे, त्यामुळे दुसरा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 6 बघा, इथं पदावली दिली आहे ना, त्याचं उत्तर काढायला सांगितलं, बरोबर किती म्हणून विचारलं आहे. पदावलीमध्ये काय असतं? पहिल्यांदा कंस सोडवायचा, नंतर चा ची चे काय असेल ते सोडवायचं, आणि त्यानंतर भा गु बे व म्हणजे भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी याप्रमाणे सोडवत जायचं. आता पहिलं बघा,
सोडूयात आपण. भागिले आहे तसं कंस सोडून घेऊया. कंसामध्ये पहिल्यांदा भागाकार दिलेला आहे. पहिला भागाकार सोडून घेऊया. -8 गुणुले -3. कंसामध्ये सुरुवातीला हे साचीचे वजाच चिन्ह दिले, त्यामुळे काय करायचं, यांचं वजा काय होतं, बेरीज होते, म्हणजे +42. त्यानंतर भागाकार करायचा. भागिले 14 - 2. आता बघा 14 त्रिक 42. भागाकार किती आला, +3 आला, 42. 14 त्रिक 42 -2. आता गुणाकार करून घेऊयात. 100 भागिले, इथे वजाचं चिन्ह आहे ते जातं. 8 त्रिक 24. कंसामध्ये 24 + 3 - 2. त्यानंतर काय असते, गुणाकारानंतर बेरीज करायची. 24 + 3 किती झालं, 27 - 2. आता 27मधून 2 गेले, किती राहिले, 25. 100 भागिले 25. 25 चोक 100. 4 उत्तर आलं. त्यामुळे पर्याय क्रमांक किती, 3 योग्य. प्रश्न 7 बघा. इथं कंसामध्ये गुणाकार दिला आहे. भागिले 9/2 बरोबर किती विचारलं. आता सुरुवातीला कंस सोडून घेऊयात आपण. बघा असं आपण लिहू शकतो. 7 गुणुले 15 गुणुले 8 5 गुणुले 28 गुणुले 9 गुणुले 3. छेद काहीच नाही, म्हणजे छेद 1 असतो. आता 3 × 1 = 3. 3 × 5 = 15. गुणाकारामध्ये असा गुणाकार करू शकतो आपण. 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, 7 × 1 = 7, 7 चोक 28, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, म्हणजे किती आले, 9/2 आलं. भागिले 9/2. त्याच संख्येला भाग घातल्यावर भागाकार किती येतो, 1 येतो, किंवा असं बघा 9/2 म्हणजे उलटून गुणुले 2/9. 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, 2 × 1 = 2, 2 × 1 = 1 आलं. पर्याय क्रमांक 4 योग्य. प्रश्न 8 बघा. चौकटीतील अंकांचा व चिन्हांचा वापर करून 112 किंमत येणारी पदावली पुढीलपैकी कोणती. किंमत किती यायला पाहिजे, 112, आणि हे चिन्ह वापरायचे चौकटीतले, अधिक, गुणुले, भागाले आणि वजाचं. आता पर्याय बघू आपण. याच्यामध्ये काय करायचं, पहिला कंस सोडून घ्यायचं. 5 + 2 7, 7 + 0 7च, अधिक वजा दोघांचं काय करायचं, बेरीज करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. -6 येते, 7 - 6 अधिक, आता बघा 3. आता इथला भागाकार करून घेऊ आपण. गुणुले 6 भागिले 9. 3 × 2 = 6, 3 त्रिक 9. तर 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, म्हणजे किती आले, 2 आले. 7 - 6 अधिक 2. बेरीज करून घेऊ. 7 आणि 2 9, -6 बरोबर 3 येते. त्या पर्याय क्रमांक पहिला चुकीचा आहे. आता दुसरा बघा. भागाकार येतं पहिला सुरुवातीला, म्हणजे किती येते, 22 बेपंचे 10, म्हणजे गुणुले 5 अधिक 9 वजा 5. 22 पंचे 10 × 110 अधिक 9 वजा 5. 110 आणि 9 119 वजा 5, म्हणजे किती आले, 119मधून 5 गेले की ते 114 आले. त्यामुळे दुसराही पर्याय योग्य नाही. आता तिसरा बघूयात आपण. पहिलं भागाकार करून घेऊ. 22 बेपंचे 10, म्हणजे गुणुले 5 अधिक 9
वजा 7. आता गुणाकार करून घेऊ. 22 पाचा 10 दर्श अधिक 9 वजा 7. 119 आलं वजा 7 म्हणजे किती आले 112. म्हणजे कुठल्या पदावलीचं उत्तर 112 येते तर पर्याय क्रमांक 3 मधल्या पदावलीचं उत्तर 112 येतं. प्रश्न 9 बघा. पुढील पदावलीत तिची किंमत किती यावी ते दिले आहे. ती किंमत येण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. किंमत किती यायला पाहिजे पदावलीची 2 यायला पाहिजे. प्रत्येक पर्याय चेक करून बघायचा कुठल्या पर्यायाची किंमत 2 येते ते पाहू. आता पहिला बघा. पहिला कंस सोडून घ्यायचा. 3 संख 18 6 अधिक 6 बरोबर किती येते 12 येते. त्यामुळे पहिला पर्याय योग्य नाही. आता बघा पुढचं 6 पहिला हा कंस सोडून दोन्ही कंस सोडून घेणे. 6 के 6 मला 6 त्रिक 18 3 अधिक 3 संख 18 6 आणि 3 9 येते. त्यामुळे दुसरा पण योग्य नाही. आता हे दोन बघूयात. 6 त्रिक 18 3 अधिक 3 दोन्ही 6 किती येते बेरीज 5. त्यामुळे हा पण योग्य नाही. आता बघा पहिल्यांदा कंस सोडून घेऊ. 18 भागिले 6 आणि 3 9 9 दोन्ही 18 म्हणजे पर्याय क्रमांक 4च्या पदावलीची किंमत 2 येते. प्रश्न 10 बघा. पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? भागाकाराचे उत्तर 24/5 हवे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या भागाकाराचे उत्तर 24/5 नाही, तो चुकीचा पर्याय म्हणायचा. आता प्रत्येक पर्याय चेक करून पाहू आपण. पहिला पर्याय वजा 72 भागिले वजा 15. आता भागाकारामध्ये वजा चिन्ह काय होतं अधिक होऊन जातं. 3 5 15 3 1 3 3 2 6 3 चौक 12 म्हणजे याचं पहिल्याचं उत्तर आलं 24/5. आता दुसरं बघा पर्याय 120 भागिले 25 5 5 25 आणि 5 दोन्ही 10 5 चौक 20 म्हणजे याचं पण दुसऱ्याचं पण उत्तर आलं 24/5. आता तिसरा पर्याय चेक करू. वजा 480 भागिले वजा 100 वजा चिन्ह जातं आणि बघा 20 5 100 20 दोन्ही 40 80 वरला 20 चौक 80 म्हणजे 24/5 आलं तिसऱ्याचं पण उत्तर. चौथ्याचं बघा 120/5 आपल्याला छेद 5च पाहिजे परंतु अंश किती आहे त्याचा 120 आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक चुकीचं उत्तर कुठलं आहे? चुकीचा पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आज आपण 1 ते 10 प्रश्न पाहिलेले आहेत. त्या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.